जय जिनेंद्र. पौर्णार्य जैन ग्रंथ वाचन अर्घ 10 भाग 8. मूर्तिकला. भारतीय प्राचीन संस्कृतीच्या अध्ययनासाठी जैन साहित्य अवलोकन करावे, पण तेवढ्याने अभ्यास पूर्ण होत नाही असे जैन कलेकडे पाहता वाटते. कारण जैन कला म्हणजे आजकालची नव्हे तर वैदिक संस्कृतीच्याही पूर्वी प्रगल्भ होती. हृदयस्थ भावना प्रकट करण्याचे माध्यम म्हणून विशेषतः मूर्तिकला अवतरली, साकारली. म्हणूनच जैन मूर्तिकला भारतीय कलेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्कृष्ट मूर्तिकलेचे उदाहरण म्हणून श्रवणबेळगोळच्या विशालकाय व सुंदर गोमटेश्वरांच्या मूर्तीचे देता येईल. वास्तुकलेमध्ये वेरूळ, आबू पहाड इत्यादींचे उदाहरण देता येईल. परमार्थ म्हणजे सर्वस्व असे समजणारी ही कला जोपासली आहे आणि म्हणूनच ती प्राचीन आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक कलाकृती असतील हे निसंशय, पण दृश्य स्वरूपात पृथ्वीवर ज्या कलाकृती उभ्या आहेत त्यावरूनच जैन कलेची विशालता, बहुलता, प्राचीनता स्पष्ट होते. प्रस्तुत लेखामध्ये मूर्तिकला, वास्तुकला आणि चित्रकला यांचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. परामर्श घेताना प्रकाशित ग्रंथ, मासिके इत्यादिकांचा आधार घेतला आहे. मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील उत्खनन झाले आणि मूर्तिकलेचा इतिहासच बदलला. मूर्तिकलेला शेकडो वर्षापूर्वींची प्रामाणिकता मिळाली. त्या अगोदर विद्वानांची अशी समजूत होती की मूर्तिकला इसवी पूर्व 5व्या शतकाच्या अगोदरची नसावी, कारण हाथीगुंफा येथील इसवी पूर्व 2ऱ्या शतकातील शिलालेखामध्ये इसवी पूर्व 4-5व्या शतकात जैन मूर्तीच्या प्रतिष्ठेचा उल्लेख आहे. सम्राट खारवेलाने नंदराजाशी युद्ध केले ते जैन मूर्तीसाठी. कुशाणकालीन मूर्ती मथुरेला सापडल्या आणि मौर्यकालीन मूर्तिकलेची छटा लोहानीपूरच्या उत्खननात सापडलेल्या मूर्तीवरून स्पष्ट दिसते. पण तरीही या आधारे इतिहास परंपरा इसवी पूर्व 4थ्या किंवा 5व्या शतकाहून मागे जात नाही. हाच मूर्तिकलेचा इतिहास मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील उत्खननाने हजारो वर्षे मागे नेला. 24 तीर्थंकर, सामान्य केवली, 63 शलाका पुरुष यांच्या अगणित कायोत्सर्ग, पद्मासन, अर्धपद्मासन इत्यादी आसनांमध्ये दिगंबर मूर्ती आहेत. मूर्तिकलेसाठी तांबे, पितळ या धातूंचा जसा उपयोग केला तसाच चांदी, सोने अशा मौल्यवान धातूंचाही उपयोग केला आहे. दगडाच्या मूर्ती अशा आहेत तशा हिऱ्यांचाही उपयोग केला आहे. उत्तम प्रतीच्या दगडापासून केलेल्या प्रचंड मूर्ती आजही आपणास पाहावयास मिळतात. बडवानीची मूर्ती तर 84 फूट उंच आहे. श्रवणबेळगोळची मूर्ती 58 फूट उंच आहे. लहान मूर्ती 1 इंचापेक्षाही कमी उंचीच्या आहेत. मूर्तिकारांनी मूर्ती घडवताना एकच पद्धत अवलंबिली नाही. त्यात विविधता आहे. मूर्ती चतुर्मुखी आहेत, सर्वतोभद्र आहेत. स्तंभावर 4 दिशेला, शिलाखंडावर आहेत, मानस्तंभावर आहेत. 24 तीर्थंकरांच्या मूर्तीमध्ये मूल नायक मध्यभागी असून बाकी 23 तीर्थंकर आजूबाजूला मूळ नायकाच्या आकारापेक्षा छोट्या असतात. काही ठिकाणी एका ओळीत आहेत. मूर्ती तयार असताना छत्र, चामर, सिंहासन, महामंडल आदी प्रातिहार्ये, अष्टमंगलद्रव्य, यक्षयक्षिणी, लांछन अशा बऱ्याच गोष्टींचा उपयोग केलेला आढळतो. यांचा उपयोग करताना वैशिष्ट्यपूर्ण कलात्मकता प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मूर्तीच्या शोभेमध्ये अधिकच भर पडते. सिंहासनावर सुंदर व बारीक नक्षीकाम केलेले आढळते. ऐतिहासिक दृष्टिकोन.
जैन मूर्ती भारतामध्ये सर्व प्रांतात आढळतात. त्यांचा प्रतिष्ठा काल आणि पुरुष यावरून त्यावेळच्या इतिहासावर प्रकाश पडतो. मथुरा येथील संग्रहालय या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. श्री स्मिथ साहेबांनी मथुरेतील जैन मूर्तिकलेचे फारच विस्तृत अध्ययन करून ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यावरून मूर्तिकलेचे वैशिष्ट्य, सौंदर्य पटते. मूर्तीवरील काही लेखातून कनिष्क, भुविष्क आणि वासुदेव या कुशाणकालीन राजांची नावे आढळतात. काल निर्णयासाठी सर्वत्र संवत्सरांचा उपयोग केलेला आढळतो. काही मूर्तींवर चंद्रगुप्त, कुमारगुप्त यांचे नाव संकीर्ण केलेले आहे. दक्षिणेकडील मूर्तींवर दक्षिणेतील राजघराणे, आचार्य परंपरा आदींचा उल्लेख आढळतो. तसाच उत्तर, पूर्व व पश्चिमेकडेही प्रकार हा आढळतो. या मूर्तींवरील लेखांचे ऐतिहासिक महत्त्व फार आहे. जैन संप्रदायांची मान्यता, जैन संस्कृतीची वैशिष्ट्ये, राजवंश, आचार्य परंपरा, गुरु परंपरा इत्यादी ठरवताना तर याच माध्यमांचा उपयोग करावा लागतो. याचे मूळ कारण असे की जैन साहित्यापेक्षाही जैन कलेचे अवशेष अधिक प्राचीन आहेत. मूर्तीवरील लेख नागरी लिपीमध्ये असल्यामुळे तर त्या लिपीच्या क्रमिक अभ्यासासाठी या लेखांचा फारच उपयोग होतो. मूर्तिकलेचा इतिहास मूर्तीच्या वेगवेगळ्या रचनांवरून कळतो. त्या दृष्टीने तर विकासाची वाटचाल करण्यास मदत होते. याला अग्रक्रम तर द्यावाच लागतो, पण लोकांचे राहणीमान, घरे, इमारती, व्यवसाय, वेशभूषा इत्यादी कळण्याच्या दृष्टीने मूर्तिकलेचे महत्त्व कमी नाही. एवढेच नव्हे तर मध्यकालीन भारतामध्ये महापुरुषांची मूर्तिरचना पद्धती जैन मूर्तिकलेचीच देणगी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जैन संस्कृती फार प्राचीन आहे हे सिद्ध होते, पटते ते मूर्तिकलेवरूनच.